रुग्णालयामध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी संबंधित सहयोगी प्राध्यापकाला पालिका प्रशासनाने निलंबित केलंय। मात्र यावरून आता संतापाची लाट उसळली आहे। नायर रुग्णालयातील घटनेप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे। नायर रुग्णालयातील विद्यार्थी दहशतीत असून मुलींना धमकावले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। बहिणींच्या रक्षणासाठी कायदा हातात घेऊ असा इशारा देखील त्यांनी दिलाय। काल नायर मधले बरेचसे विद्यार्थी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले की कशा पद्धतीने त्यांचे सेक्शुअल हॅरॅसमेंट ही त्या महाविद्यालयात होत आहे आणि ते प्रचंड दहशतीखाली त्या विद्यार्थी आहेत। कारण वारंवार तक्रार करून महानगरपालिका प्रशासन त्याची दखल घेत नाहीये। त्यांना अशी धमकी दिली जाते, जर आमच्याबद्दल कोणी तक्रार केली, ते जे कोण दोघं तिघं लोक आहेत ते धमकी देतात, जर आमच्याबद्दल तुम्ही तक्रार केली अशा पद्धतीची तर आम्ही तुमच्यावर अॅट्रॉसिटी टाकू, तुम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत खेचू, तुम्हाला आतमध्ये जेलमध्ये टाकू। प्रत्येक गोष्टीचे काही पुरावे सापडतील नाही सापडतील मला माहित नाही, तक्रार करायला किती येतील, पण ज्या दिवशी जर या गोष्टींचा आमच्याकडे तक्रार ऑफिशियली येईल, मग आम्ही प्रशासन काय कारवाई करते याची वाट बघणार नाही। मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कारवाई करेल आणि मग आम्हाला सांगू नका की तुम्ही कायदा हातात घेतला आणि हे घेतला। आमच्या बहिणींच्या रक्षणासाठी वेळ पडली तर आम्ही कायदा पण हातात घेऊ आणि मग त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, नायर रुग्णालयातलं हे नेमकं प्रकरण काय आहे, काय अपडेट? प्राजक्ता, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, कारण एप्रिलमध्ये ही तक्रार या मुलीने केलेली होती, परंतु तिची दखल घेण्यात आली नाही। इंटरनल पॉश कमिटी मेंबर सातत्यानं बदलले। प्रकरण ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या पॉश कमिटीकडे गेलं। त्या कमिटीनं एका सहयोगी प्राध्यापकाला या प्रकरणामध्ये निलंबित केलं, परंतु दुर्दैव म्हणजे किंवा आश्चर्याची बाब म्हणजे की हा जो निलंबित प्राध्यापक आहे, या निलंबित प्राध्यापकाला क्वार्टर देण्यात आलं ते या मुलींच्या हॉस्टेलच्या बाजूला, आणि त्यामुळं तक्रार सुरू असताना किंवा अशा पद्धतीनं चौकशी सुरू असताना अशा निलंबित अधिकाऱ्याला या महिलांच्या हॉस्टेलच्या बाजूचंच हॉस्टेल देणं हे अतिशय दुर्दैवी आहे। त्याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या या मुलींच्या तक्रारीमध्ये आहेत, त्यामध्ये असं दिसून येत आहे की शारीरिक छेड काढली म्हणजे काय, तर या मुलींना प्रत्यक्ष केबिनमध्ये बोलवून त्यांना फिजिकल इन्स्पेक्शन करायला भाग पाडलं जात होतं। त्या मुलींना तुझी तब्येत बरी दिसत नाही असं म्हणून ठिकठिकाणी त्यांना स्पर्श केले जात होते आणि हे सगळं प्रकरण जाणीवपूर्वक दाबलं जात आहे असा या मुलींचा आरोप आहे। कारण या प्रकरणातले उर्वरित ज्या 2 व्यक्तींवर या मुलींनी आरोप केलेले आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही, त्यांना केवळ समज देऊन सोडून देण्यात आलेलं आहे या मुलींचं आणि इथल्या महिला कर्मचाऱ्यांचं। कारण महिला कर्मचाऱ्यांची सुद्धा अशी तक्रार आहे की त्यांना रात्री 10 साडेदहा वाजेपर्यंत बसवून ठेवलं जातं। कुणीही तक्रार करायला गेलं तर त्यांचा रेकॉर्डिंग केलं जात आहे। इतकंच नाही तर हॉस्टेलमधले जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते मागवून या मुलींना धमकावलं जातंय की तुमचे हे जे इंटरनल जे व्हिडिओज आहेत हे मी व्हायरल करेल, आणि अशा पद्धतीनं या मुली अतिशय दहशतीखाली आहे। यापैकी काही विद्यार्थिनींना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। इतकी दुर्दैवी बाब ही म्हणावी लागेल की आत्ताच आपल्याकडे कलकत्त्याचं प्रकरण आहे, आपल्या मुंबईच्या वेशीवर घडलेलं बदलापूर प्रकरण आहे, आणि तरीही सुद्धा प्रशासन हे प्रकरण दाबू पाहतंय आणि त्यामुळं या महिलांचा उद्रेक झालाय, या मुलींचा उद्रेक झालाय। त्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत की त्यांचा आवाज कुठेतरी उचलला जावा। सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनं या बातमीची दखल घेतली होती। आम्ही बातमी दाखवलेली होती की प्रशासन या प्रकरणामध्ये ढिम्म आहे, कारवाई करत नाहीये, परंतु याला सुद्धा आता 8 दिवस झाले, या 8 दिवसामध्ये कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतला हे प्रकरण हाती घ्यावं लागतंय। मनसेनं या संदर्भामध्ये आता आवाज उठवलेला आहे आणि त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की लवकरात लवकर एक निष्पक्ष वरिष्ठ अधिकारी, महिला अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली या प्रकरणामध्ये कमिटी नेमून चौकशी
चौकशी झाली पाहिजे, अन्यथा मनसे हे प्रकरण त्यांच्या पद्धतीनं हाताळेल आणि मग आम्हाला सांगू नका जर आम्ही कायदा हातात घेतला तर, अशी भूमिका आता मनसेनं घेतलेली आहे. आणि त्यामुळे मुंबईतलं हे प्रकरण आता जास्तीच तापताना दिसतंय आणि ते एक वेगळ्याच वळणावर जात आहे असं आपल्याला दिसून येत आहे. प्राजक्ता, प्रणाली, तुमच्याकडून वेळोवेळी या संदर्भातले अपडेट घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.